ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन, कोरेगावच्या विकासासाठी दिशादर्शक राहुल बर्गे. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेला साऊंड सिस्टीमचे लोकार्पण. कोरेगाव शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक वाटचालीत ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, विचार आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेने कोरेगाव शहराला सातत्याने सकारात्मक विचार, आदर्श, मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकीची दिशा दिली आहे. संस्थेची ही मार्गदर्शक भूमिका भविष्यातही कायम राहावी. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेला साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आली. या साऊंड सिस्टीमचे लोकार्पण राहुल बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे आणि कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक तसेच आमदार महेश शिंदे युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल बर्गे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे शहराच्या सामाजिक जीवनाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि सकारात्मक विचारातून नव्या पिढीला दिशा मिळते. ही श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कोरेगाव शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचा निश्चितपणे विचार केला जाईल. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी सांगितले की कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा योग्य तो सन्मान राखला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आजवर मांडलेल्या विविध मागण्या नगरपंचायतीच्या माध्यमातून प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांकडून येणाऱ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या आमदार महेश शिंदे आणि राहुल बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावकर नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद किरपेकर, सचिव एम.बी. भोसले, खजिनदार प्रकाश गुजर, ज्येष्ठ पत्रकार विलास शहा, प्रदीप आंबेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, बाजार समितीचे माजी संचालक प्रीतम शहा, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, अजित बर्गे, दीपक फाळके, केदार केंजळे, अजय बर्गे, राजू बर्गे, बॉम्बे, अनिकेत सूर्यवंशी, रोहन जाधव, विजय घोरपडे, वैभव बर्गे, रतन बर्गे, बोराटे, संतोष बर्गे, प्रशांत पवार, शिंदे, बल्लाळ, संतोष शिवाजी बर्गे, आमदार महेश शिंदे, युवा मंचचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला पाहिजे असा चॉईस करा, बरोबर आहे का? आपला विषय झाला, विषय असा झाला की आमचं असं काय आहे, तुम्हाला ह्यात जरी दुरुस्ती वाटली तर शिवरत्न इलेक्ट्रॉनिक्स आपलं दुकान आहे गावामध्ये, तुम्ही आणखी जाऊन पेशंट ह्यातनं तुम्हाला काही चेंज वाटला, कारण हा कार्यक्रम कसा आहे, आपल्याला कार्यक्रमासाठी पाहिजे, तुम्हाला त्याचा आवाज, क्वालिटी किंवा तुम्हाला तो कसा ऑपरेट होतो बघा. म्हणजे असं काही नाही की काय आपण दिलंय किंवा द्यायचं होतं अशा हिशोबाने नाही, ते तुम्हाला उपयोगात खऱ्याच अर्थी तुम्हाला वाटलं, नाहीतर आपण दुसरा घेऊ. पण आज साहेबांचा एक औचित्य होतं वाढदिवसाचं आणि त्याला, कारण त्यांना कल्पना असेल, त्यांनी एकदा चेक करून आपण चेक करण्यापेक्षा तुम्ही वापरणारे आणि आपण कुटुंबातले दिलेली वस्तू आणि ती उपयोगात नाही आली असं फायदा असतो. 100% आपण सगळ्यांनी म्हणजे त्याच भावना दिली की ते तुम्हाला बऱ्याच कार्यक्रमात यूज व्हावे अशा हिशोबाने ते दिले. आज फक्त कसं साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याला योग लागतो, कारण मी मला वाटते दुसऱ्याच आठवड्यात ठरवलं तर आपलं दुसऱ्या आठवड्याची मिटिंग कॅन्सल झाली आणि मला सरांचा फोन होत होता, ते बरोबर आज योगच आहे. म्हणजे ते साहेबांचा शाळेतले प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी होते, त्यांचा आपण त्यांच्या पालकांच्या सुद्धा सत्कार केलेला होता. त्यांना प्रतिष्ठा देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून माननीय राहुलजी बर्गे
हे त्याला आपण त्यांना मुग्रर केलेलं होतं. ते येऊन आपल्या सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी गेले 22 वर्ष हा ज्येष्ठ नागरिक संघ चाललेला आहे. आणि या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आता काय झालेलं आहे की इथं आम्हाला स्मारकामध्ये चांगली जागा मिळालेली आहे. दर शनिवारी मी इथे येत असतो. संध्याकाळी 5 ते 6 एकमेकांचा हिंदून करत असतो, संवाद साधत असतो. आणि मग या वयामध्ये ज्येष्ठांच्या या कालावधीमध्ये ज्येष्ठ म्हणून त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्याची काही कर्तव्य असतात. अनेक वेळेला आम्ही नुसतं ज्येष्ठ आहोत आणि आम्ही म्हणून तेच ऐकलं पाहिजे अशी ही आमची संकल्पना नसते. आमची संकल्पना जी असते ती सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आणि त्या समाजापेक्षा सुद्धा कुटुंबानंतर समाजामध्ये एकमेकांच्यामध्ये दिल जमाई कशी होईल याचा विचार प्रामुख्याने आम्ही करत असतो. अशी काही पाठीमागच्या काळामध्ये वेगळी उदाहरणं सोडवलेली आहेत. घरी वडिलांचं आणि मुलाचं पडत नाही भांडण्यासारखी. त्याच्यामध्ये शेवटी ते ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, एखाद्या वृद्धाश्रमावर आम्ही मला लाभा आणि मला तिथं नेऊन टाका, माझं मला तिथं आणि निवांत मिळवून ठेकेल म्हणून. तेव्हा ही हालचाल त्याच्या मुलांना समजल्यानंतर ते एक तो मुलगा आमच्या अंगावर की तुम्ही कोण आमच्या बापाची विचारपूस करावी म्हणून. तर त्याच्या घरी आम्ही गेलो, त्याच्याशी व्यवस्थित आम्ही संवाद साधला आणि त्यानंतर एकमेकांच्या मनामध्ये जी कुटुंब होती ती गोष्ट नागरिक हा जो संघ आहे या संघाची हीच कामं आहेत. आणि याच्यामध्ये हा ज्येष्ठ आत्ताच्या काळामध्ये हल्लीच्या काळामध्ये किंवा हा असलेला हा तालुका या काळामध्ये ज्येष्ठ हा मार्गपर्यंत ज्येष्ठांना कोणी विचारलं जात नाही असं होतं. वास्तविकता त्यांचा अनुभव आहे. वास्तविकता त्यांनी आपल्याला मोठे उपकार केलेले आहेत, आपल्याला हे जग दाखवलं आहे. तेव्हा ते जसं सांगतील त्यांचं मार्गदर्शन आहे का वाया जाणार नाही. पण अनेक वेळा नाही तुम्ही मला काही सांगू नका, माझं मी मुक्त म्हणून म्हणजे असंही म्हणणारी ही आता नवीन पिढी आहे. तर ह्या पिढीला गोंजारून सुस्तारून कसं घेता येईल हे कुटुंबातल्या जे प्रमुख माणसं असतील, मोठी माणसं असतील तर त्यांची ही जबाबदारी आहे. ही मुलं जी आहेत ती मुलं ही तात्पुरत्या विचाराची असतात. काही जे बोलतात, काही जे होत असतात, पण ते वृद्धाला त्या घरात असलेले जे वृद्ध माणसं असतील त्यांना ते मनाला त्यांना त्रास होईल असा विचार हे करत नाही. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये या जसं आमची काही कर्तव्य आहेत तसे आमचे हक्क पण आहेत. आणि हे हक्क जे आहेत ते हक्क मिळवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक करत असतो. तर त्या हिशोबानं इथं गेली 22 वर्ष आमचा संघ चाललेला आहे. लोक येतात, गप्पागोष्टी करतात, काही विचाराची देवाणघेवाण करत असतात. एखादा अध्यात्माचा करतो, त्या श्लोकात प्रवचन होत असतं, विवेचन होत असतं. आणि या पद्धतीनं आम्ही दर शनिवारी एकत्र येत असतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असा संघ आहे की दर आठवड्याला त्याची मीटिंग असते. आता 7-8 संघ आहेत, अनेक संघ त्या ठिकाणी आहेत. ते संघ महिन्यात एकदा, 2 महिन्यात एकदा, 3 महिन्यात एकदा ठेवत असतो. आणि मग 2 महिन्यातला एकदा जेव्हा संघ होईल त्याला तो जर त्या दिवशी आलाच नाही तर नेमकं 4 महिन्यात त्याला गॅप होतो. तर तो हा आहे की नाही, तो कोण हे असं आम्ही इथं आठवडा आम्ही एकदा वेगळं नाही. आज समजा काही अडचण नाही आला ठीक आहे, कुठल्या क्षणाला म्हणजे या पद्धतीनं आम्ही या संघाचं जे काम करायचं आहे ते चालू केलेलं आहे. डॉक्टरांच्या एखाद्या व्याख्यानावर असतात असं आम्ही काही आयोजित करत असतो. आणि जास्तीत समाजाला उपयोगी पडणारं असं काम आम्ही ज्येष्ठांना होणं गरजेचं आहे. ज्येष्ठांच्या मार्फत अनेक गोष्टी अनेक कामं करता येतात. आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये या काळामध्ये आम्ही स्वावलंबी कसा होऊ आणि आमची उपयुक्तता त्या कुटुंबामध्ये जास्तीत किती वाढवता येईल याचा प्रयत्न हा आम्ही करतो. तुमची उपयुक्तता वाढवली तरच तुम्हाला कुटुंबामध्ये किंमत मिळेल, अन्यथा किंमत मिळणार नाही. आणि म्हणून स्वावलंबन आहे आणि न मागता भगवंतानं दिलेला जो देह आहे या देहाचा सदुपयोग करायचा आहे. त्याचा देहाचा या मनाचा
सदुपयोग करायचा आहे, योग्य पद्धतीनं योग्य रीतीने जायचं आहे, लोकांना मार्गदर्शन दाखवायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे, चुकलेल्या मुलाला एखाद्या मार्गावर आणायचं आहे. या सगळ्या गोष्टी हे ज्येष्ठांचं काम आहे. आणि म्हणून ज्येष्ठांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं आणि ज्येष्ठांच्यामध्ये जास्तीत जास्त मतपरिवर्तन करून त्याच्यामध्ये मनामध्ये एक विशिष्ट आणि वेगळ्या प्रकारचं एक आशयाचा किरण हा निर्माण करण्याचं काम निर्माण करण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी ही प्रामुख्यानं ही ज्येष्ठांच्यावर आहे. ती दुराही आम्ही घेतलेली आहे. आणि समाजामध्ये राहुलसारखी माणसं आहेत की या संघाला मदत करणारे आहेत, संघावर प्रेम करणारे आहेत आणि संघाच्या ज्या अडचणी जे बघणारे आहेत, महेश आहे, राहुल आहे, ही नवीन पिढी आहे, सगळ्यांच्या हातातले विद्यार्थ्यांचे आहे. आणि आम्हाला मोठा आनंद वाटतो, आम्हाला मोठा अभिमान वाटतो की ही मुलं ही आज या नगरीचं किंवा कोरेगाव नगरीचं ते नेतृत्व करतात, याचा आम्हाला मोठा आनंद आहे. सगळे तरुण आहेत आणि तरुणांच्या मध्ये अनेक अशा संकल्पना असतात. त्या संकल्पनेनं समाज नवसमाज निर्मितीचं काम जे आहे ते तरुण जे नेते आहेत ते करत असतात आणि त्याचा मोठा आम्हाला अनुभव होतो. मागच्या एक महिन्याचा झाला असेल की त्यावेळेला इथे आम्ही कार्यक्रम घेतला होता. 10वीच्या मुलांना त्यांनी आम्ही बघितलं समारोह नियोजित केलं होतं. राहुल दादा त्या ठिकाणी पाहुणे म्हणून प्रमुख मानून होते आणि जेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की साहेबांचा म्हणजे आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, तो वाढदिवस हा आज 8 तारखेला आहे आणि त्या दिवशी मी तुम्हाला इथं तुमच्या संघाकरता म्हणून माईक देतो. त्यावरून त्यांनी माईक आणलेलं आहे आणि ते माईक हे त्या संघाला देऊ करतायत तर त्याचा आपण सगळ्यांनी आनंदाने स्वीकार करू. आज सगळे जे बसलेले ज्येष्ठ नागरिक आहेत तसे आमचे सगळे मार्गदर्शकच आहेत. आणि सरांनी आत्ता जसं सांगितलं की तुमचं म्हणजे घरात फिरता किंवा काय तसं तुम्ही ज्येष्ठ माणसं असल्यावरच सगळ्याकडं घरात पिलर पण राहतं आणि समाजात सुद्धा स्थिरतावर सगळं राहतं. तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच तर समाजात चालत असतं. त्यामुळे तुमची उपयुक्तही पहिल्यांदा आहे. तुम्ही म्हणजे पहिले मग बाकीचे. आणि तुमच्यासाठी आम्हाला आमदार साहेबांनी सुद्धा मागं सांगितलं आहे ज्येष्ठ नागरिक संघ इथं 2 वेळा मला वाटतं साहेब मागे एकदा फिरायला एकदा आले त्यावेळेस सांगितलं त्यांना जे काय कमी पडेल ते तुम्ही नगरपालिका असेल, आमदार महेशदा शिंदे साहेब विचारमंच असेल त्याच्या माध्यमातून सगळी मदत सर्वतोपरी करावी. त्या दृष्टीनेच आमचं सगळं चाललं असतं. आत्ताच बसल्या राहुलला मला कानात बोलले काय नाही महेश आपल्याला बाबा काय नाही हातात तुमचे चालले यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक केंद्राचा आपल्याला बघायला म्हणजे दादा आता तुमची इच्छा मोठी प्रबळत आहे. कारण आता तुम्ही बघताय पहिलेच त्यांनी म्हणजे बोललं की तसं दिलं तशी त्यांची म्हणजे आम्ही पंपू भया आम्ही तेव्हा वाढदिवसाचं नियोजन चाललं त्यावेळेस पंपू भयांनी राहुलला म्हणजे काय नव्हतं दादा इथं असं करू तिथं असं करू तिथे म्हणजे बाबा तसलं काय काढू नका, मला भेटण्याचं काय काढू नका की जाहिरात माझी काय नको. मला ज्येष्ठ नागरिकांना एक शब्द दिला आहे की ठिकाणी काय बाकी शक्ती करू. त्या माणसाचं बी देणाऱ्या माणसाची भावना तशी चांगली पाहिजे तसं माणूस पाहिजे. आणि त्यांना त्यांनी आणून म्हणलं बाबा आहे तुमची इच्छा आहे ती तुमच्याच हातनं पूर्ण व्हावी, भविष्यात तुमच्याच हातनं पूर्ण व्हावी. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आता आपले थोडक्यात त्यांची इच्छा आहे. आमदार साहेबांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. साहेबांचं सुद्धा तुमच्या भविष्यात सारखं प्रामाणिकपणे लक्ष असते. साहेबांचं नेहमी सांगणं असतं किरकोळचं असतील केसबुर्गे असतील आंबेडकर काका असतील शाखा काही कांबळे साहेब सगळे बरोबर असतात. तर सगळ्यांच्या पद्धतीने तुमच्या कायम आम्ही सगळी पाठीशी राहू. तुमच्या ज्या काय अडचणी असतील ज्येष्ठांच्या त्या आम्ही सगळ्या साहेबांच्या पर्यंत पोचू. राहुल असतील सगळे आमचे अख्खं परिवार आहे. आमदार महेश शिंदे विचारमंच सगळ्या तुमच्याबरोबर आहेत आणि कायम राहील एवढं बोलतो. इकडे बस
संतोष सगळ्यात पुढे असतो. बद्दल आपण कार्यकर्त्यातर्फे त्यांना धन्यवाद दिल्या. त्यांचं मित्रमंडळ राहुल पाटीलचं मित्रमंडळ आणि त्यांचे आपण आभार मानूया. आणि त्याचबरोबर एक प्रतिनिधित्व म्हणून राहुल बर्गेंना त्या संघातर्फे शाल देऊया. संघाला पाठीशी राहावं. आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आपली उपकार प्रेमाची भेट म्हणून आमदार साहेबांना आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा श्रीफळ आणि शाल द्यावी आपल्याला विनंती केली. कारण आता वयामुळे तो सगळं जाणं शक्य नाही. संतू काकाला कोणी काय म्हणते हा काय नाही संतू तिकडे जाऊया.